नमस्कार शेतकरी बंधूंनो, दूरदर्शन या सह्याद्री वाहिनीवरील कृषी दर्शन या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते। मंडळी, ऊस हे नगदी पीक आहे, पण बऱ्याचदा या ऊसावर लोकरी मावा या नावाचं कीड दिसून येतं। ही कीड ऊसाच्या पानांवर, खोडांवर चिटकून रस शोषते। त्याच्यामुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतं आणि ऊसाची वाढ कमी प्रमाणात देखील होते। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत ऊस पिकामधील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रण याविषयी। आणि याविषयी सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कीटकशास्त्र विभागाचे संशोधन अधिकारी प्राध्यापक डॉक्टर तुषार सितोळे सर। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते। सर, आपण लोकरी माव्याच्या एकात्मिक नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोतच। तत्पूर्वी मला सांगा, ऊसावर कोणकोणत्या प्रकारच्या कीड आता आपल्याला दिसून येतात आणि कुठली आता सध्या प्रमुख कीड आहे की जी जास्त प्रमाणात आढळून येत आहे? ऊसावर सध्या महाराष्ट्रामध्ये खोडकीड, कांडीकीड, बुडका कांडीकीड, लोकरी मावा, पांढरी माशी, वाळवी, हुमणी या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे। परंतु गेल्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षी सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे लोकरी माव्याचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रात सर्वत्र आढळून येत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे। पण या लोकरी माव्याची आता सध्या परिस्थिती काय आहे? लोकरी माव्याची सध्या परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रात यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला आहे। सातत्याने रिमझिम पाऊस चालू आहे जून जुलैपासून। तर या काळामध्ये जे आर्द्रता वगैरे जे वाढलेली आहे त्याला जे हवामान अनुकूल पाहिजे ते पोषक हवामान मिळाल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे। महाराष्ट्रात तुम्ही जर पाहिलं तर कोल्हापूर, सांगली या भागात त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे। आणि त्याच खालोखाल जर पाहिलं तर पुणे, सातारा, सोलापूर आणि धाराशिव तसेच जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। सर, हे जी कीड आहे ती कशी ओळखावी आणि तिचा जीवनक्रम काय आहे, काय सांगाल? ही कीड ज्यावेळेस पानावर आढळून येते, प्रथम याची आपण बाल्यावस्थेची माहिती घेऊ। बाल्यावस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस ती हिरवट पिवळसर रंगाची असते आणि कालांतराने जशी तिची अवस्था चेंज होते, तृतीय अवस्थेमध्ये जाते, त्यावेळेस काय होतं की या लोकरी माव्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगाचे तंतू आढळून येतात। म्हणजे त्या तंतूंची वाढ होते लोकरीची। तर ते लोकर ही पूर्णपणे पाठीवर म्हणजे ग्रोथ होते, वाढ होते त्याची। आणि वाढ झाल्याच्या नंतर तिचं संरक्षण कवच म्हणून मऊ हे लोकरी माव्यासाठी तयार होतं। हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळं आपण कीड नियंत्रण करत असतो त्यावेळेस औषधं ही त्याच्यापर्यंत पोचत नाही। अशा प्रकारे ते लोकर जी आहे पाठीवरची ते त्याचं संरक्षण करत असते। आता ह्याची जी तिसरी अवस्था आहे, ह्या ज्या अवस्था चेंज होतात, साधारणपणे ह्याची जी बाल्यावस्था आहे ही साधारण 22 दिवसापर्यंतची असते आणि या कालावधीत ती रस शोषणाचं काम करत असते। आणि ही जी बाल्यावस्था कंप्लीट झाल्याच्या नंतर 4 वेळा ही बाल्यावस्था काट टाकते आणि त्याच्यानंतर प्रौढ अवस्थेमध्ये जाते। आणि प्रौढ अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर तो जो पतंग आहे तो काळसर रंगाचा असतो आणि त्याचे जे पंख आहेत पाठीवर असणारे 2 ते ट्रान्सपरंट असतात। तर अशा प्रकारे तुम्ही तो ओळखू शकतो। आणि ही जी बाल्यावस्था आहे ही तयार होते, परंतु किती प्रमाणात ह्याचे प्रौढ एका वेळेस बाल्यावस्था निर्माण करतात किंवा पिल्लांना जन्म देतात। तर हा प्रौढ जी मादी आहे ती साधारण 15 ते 35 इतक्या पिल्लांना जन्म देते 24 तासामध्ये। आणि जास्तीत जास्त ही 43 पिल्लांना जन्म देऊ शकते 24 तासामध्ये। तर अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात तिचं वाढ होते, प्रजनन होतं। आणि त्याचबरोबर या किडीचा जे पिढ्या आहेत हे वर्षभरात भरपूर प्रमाणात निर्माण होतात। ही कीड ज्यावेळेस नुकसान करते शेतकऱ्याच्या पिकाचं तर ती कशा प्रकारे करते सर, काय सांगाल? ही कीड जे ऊसाची पानं आहेत तर ऊसाच्या पानाच्या खालच्या बाजूने प्रादुर्भाव करते। मध्य शिरेच्या जवळ ही लोकरी माव्याची जी कीड आहे बाल्यावस्था यांची वाढ होते आणि कालांतराने मोठे झाल्याच्या नंतर त्याच्यावर
पाठीवर पांढरी लोकर तुम्हाला दिसून येते. अशा प्रकारे आपण ती ओळखून त्याचं नियंत्रण करू शकतो. आता ही नुकसान कशी करते? नुकसान करत असताना ती पानातील रस शोषणाचं काम करते आणि रस शोषण करत असताना ती पानावर चिकट द्रव स्रवते आणि चिकट द्रव स्रवल्यानंतर त्या द्रवावर काळ्या रंगाची कॅपनोडियम नावाची जी बुरशी आहे तिची वाढ होते आणि काळ्या रंगाच्या कॅपनोडियम नावाच्या बुरशीची वाढ झाल्याच्या नंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण होत नाही आणि परिणामी वनस्पती तो ऊस अन्न तयार करू शकत नाही आणि अशा प्रकारे रस शोषण केल्यामुळे त्याची जे पानं आहेत ते कडा करपतात, हळूहळू त्याची ग्रोथ थांबते, म्हणजे वाढ थांबते आणि अशा प्रकारे ऊस उत्पादनात घट येते. सर, हवामानाचा एक मोठा वाटा आहे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकासाठी. सर, असं कुठलं अनुकूल हवामान आहे की ज्यात या किडीचा वाढ होते? यासाठी 19 ते 35 डिग्री सेल्सिअस हे तापमान, त्याचबरोबर 85 ते 95 टक्के ही जी सापेक्ष आर्द्रता आहे ही या किडीस अनुकूल आहे. याचबरोबर जे काही व्हरायटी आहेत म्हणजे जाती आहेत ऊसाच्या, तर त्या जातीमध्ये 86 कोश 80-032, कोशी 671 ह्या ज्या व्हरायटी आहेत याच्यावर या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. तसंच ऊसाची लागवड ही दाट जर केलेली असेल तर त्याच्यामुळं सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पालाची कमतरता हे सुद्धा कारण त्याच्यासाठी आहे आणि ज्यावेळेस ऊस हिरवागार म्हणजे गर्द रंगाचा हिरवा असतो त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो. सर, या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं आणि या पिकाचं किती प्रमाणात नुकसान होतं? जर पाहिलं तर तुम्ही म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जे संशोधन केलं आहे त्याच्यात असं आढळून आलं आहे की जवळपास 7% ते 39% ऊस उत्पादनात घट येते. त्याचबरोबर साखर उतार्यात 0.50 ते 3.45% युनिट 45 युनिट इतकी साखर उतार्यात घट येते. सर, बऱ्याचदा आता ह्याचं नियोजन कशा प्रकारे करावं, ह्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं हे शेतकऱ्यांना माहीत नसतं, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? आता एकात्मिक व्यवस्थापन करत असताना जे मशागती उपाय आहेत ते जर आपण मशागत योग्य वेळी जर केली तर याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. आता मशागत आणि ही जी लागवड आहे हे योग्य वेळी आणि योग्य टायमिंगमध्ये जर केलं तर या किडीचं चांगलं नियंत्रण होतं. आता जर तुम्ही पाहिलं तर लागवड करत असताना पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धत अशा प्रकारे जर केली तर याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतं. दाट जर लागवड केली तर लोकरी माव्यासाठी जे अनुकूल हवामान आहे त्यामुळे या किडीचं वाढ होते. म्हणजे त्या अनुकूल हवामान झाल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याच्याकरता रुंद सरी पद्धत ही महत्त्वाची. पट्टा पद्धतीने लागवड केल्यास चांगले रिझल्ट मिळतात. दुसरं, आता आपण याच्यामध्ये काय करू शकतो, आंतरपिकंसुद्धा घेऊ शकतो की जे आंतरपिकं ह्या मित्रकिडींसाठी फायद्याची आहेत. उदाहरणार्थ जर घेतलं तर चवळी, शेपू वगैरे हे जी आंतरपिकं जी घेतो आपण कमी कालावधीची, तर याच्यावर जो माव्याचा प्रादुर्भाव होतो हा मावा खाण्यासाठी हे मित्रकीटक त्या पिकावर येतात आणि ज्यावेळेस ऊसावर प्रादुर्भाव चालू होतो त्यावेळेस हे मित्रकीटक लोकरी मावा खाण्यासाठी तयार असतात. सर, ह्याचं एकात्मिक व्यवस्थापन कशा प्रकारे करावं? पट्टा पद्धत ही महत्त्वाची आहे. रुंद सरी पद्धतीने जर लागवड केली तर चांगले आपल्याला नियंत्रण लोकरी माव्याचं होताना दिसेल. याच्यामध्ये आपण जैविक घटकाचा वापर करू शकतो. जैविक घटकामध्ये मायक्रोमस, डिपायपिडिवारा, सिल्फिड माशी हे जे भक्षक कीटक आहेत हे लोकरी माव्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करतात. त्याचबरोबर जैविक मित्रबुरशी आहेत. ह्या मित्रबुरशीमध्ये बेवेरिया, बॅसेना, मॅटॅरायझम ॲनोसुप्ली, व्हर्टिसिलियम लॅकेना ह्या ज्या मित्रबुरशी आहेत तर हे चांगल्या प्रकारे या किडीचं नियंत्रण करत असतात. तर आपण याचासुद्धा वापर करून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. सर, आपण व्यवस्थापनाविषयी ते बोललो, पण मला सांगा की ह्याचं नुकसान किती प्रमाणात होतं? साधारणपणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास 39% ऊस उत्पादनात घट येते आणि साखर उत्पादनात 3.45 युनिट साखर उतार्यात घट येते. सर, याच्यात जैविक व्यवस्थापन कशा प्रकारे करावं? जैविक व्यवस्थापन करत असताना डिपायपिडिवारा, मायक्रोमस, सिरफिड फ्लाय याचा आपण वापर करून या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. सर, हे डिफा अफिडोहोरा ह्याचं भक्षकाचं नेमकं कार्य काय आहे? हा जो भक्षक आहे हा हिरव्या रंगाचा आहे. अच्छा. त्याच्यावर थोडासा तो तांबूस कलरचा पण दिसतो आणि हा जे ऊसाची पानं आहेत तर त्याच्या मध्यशिरेजवळ
जी लोकरे तयार झालेली असते, म्हणजे जे रेशीम असतं त्या रेशीम जाळीच्या आत लपून हा राहतो. आणि ज्यावेळेस रात्रीचा टायमिंग होतो, रात्र झाल्याच्या नंतर हा त्या जाळीमधून बाहेर पडतो आणि लोकरी मावा खाण्यास सुरुवात करतो. आणि हा रात्रीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा खातो. आणि सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर हा लोकरी माव्याची जी आळी आहे आपली, ही डेफा पिढीवारा आळी आहे, तर हे काय करते की जवळपास तिचा जो कालावधी आहे 24 ते 36 दिवस, तर या कालावधीमध्ये लोकरी माव्याचे ज्या बाल्यावस्था आहेत, जवळपास 3000 बाल्यावस्था असतात, तर 3000 लोकरी मावा खाण्याचं काम हा करत असतो त्याच्या लाईफ सायकलमध्ये. तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हा नियंत्रण करतो. याचबरोबर हा जो भक्षक मित्र कीटक आहे हा वर्षभर आपल्याला शेतामध्ये आढळून येतो. आणि याचबरोबर या कीटकाचे जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल या लोकरी माव्याचं, तर हा मित्र कीटक आहे, हा भक्षक आहे, हा आपण एकरी 1000 आळ्या किंवा 1000 कोश आपण सोडावेत शेतामध्ये. सर, मायक्रोमक्स या भक्षकाचं ह्याच्यात काय नियंत्रण करतं? ह्याची जी आळी आहे ती लोकरी माव्याचे बाल्यावस्था खाण्याचं काम करत असते, प्रौढसुद्धा खात असते. आता मायक्रोमस जर ओळखायचं झालं तर तो तपकिरी रंगाचा असतो आणि त्याचे तपकिरी रंगाचेच पंख असतात. अशा प्रकारे आपण तो ओळखू शकतो. आणि आता आळी जर ओळखायची झाली तर ती मगरीसारखी दिसते. अच्छा. आणि ती ज्यावेळेस अंड्यातून बाहेर पडते त्यावेळेस ती पांढरी असते आणि दोन्ही बाजूला निमुळते असते. आणि अशा प्रकारे तिची बाल्यावस्था आपण ओळखू शकतो. त्याच्यानंतर जशी तिची वाढ होते तशी ती तपकिरी आणि गर्द तपकिरी काळपट रंगाची दिसते आणि मगरीसारखी दिसते आणि दोन्ही बाजूला ती निमुळती असते. आणि ती मगरीसारखी दिसते म्हणून तिला शेतकऱ्यांमध्ये मगरी आळी या नावाने ती प्रसिद्ध आहे. आता या मगरी आळी साधारणपणे तिचा जी कालावधी आहे आळीचा 9 ते 14 दिवसाचा, या कालावधीमध्ये काय करते, जवळपास 319 ते 350 लोकरी माव्याच्या बाल्यावस्था खाण्याचं काम करते, तसेच प्रौढ खात असते. आणि हिची वाढ आपल्या शेतामध्ये झपाट्याने होते. अशा आणि ती त्याचबरोबर ही चपळ असते. ती साधारणपणे जर कोल्हापूरमध्ये पाहिलं तर काही दिवसापूर्वी 150पेक्षा जास्त मगरी आळ्या हे एका पानावर आढळून आल्या. आणि 20 ते 25 मगरी आळ्या असतात तर त्या काय करतात, एका पानावर जरी इतक्या प्रमाणात जर आळ्या आढळून आल्या तर साधारणपणे 4 दिवसात त्या संपूर्ण लोकरी मावा त्या पानावरील खाऊन नष्ट करतात आणि पान स्वच्छ करतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ते चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतं. तर आपण या मगरी आळ्या ज्या आहेत तर या किडीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये सोडत असताना 1000 आळ्या किंवा या मगरी आळीचे जे 1000 कोश आपण शेतात सोडले तर चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आता जर ह्याचं जर पाहिलं तर आपण महाराष्ट्रात हे सर्वत्र आढळून येतात. जिथं लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणीही तुम्हाला मगरी आळी आढळून 100% येते. आता आपण ओळखायचं कसं की जैविक जे घटक आहेत की मित्र कीटक आहेत, जे भक्षक आहेत, ते लोकरी माव्या व्यतिरिक्त जर आपल्याला शेतामध्ये काही कीड आढळून आली तर हे आपण शास्त्रज्ञांना विचारून ती माहिती करून घेऊ शकतो आणि मग त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो की ती मित्र कीटक आहे की शत्रू कीटक आहे. मित्र कीटक असेल तर चांगलंच आहे, आपल्या लोकरी माव्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मगरी आळी करतात. आणि जास्त प्रमाणात प्रजनन जी क्षमता आहे याची ही जलद आहे, त्याच्यामुळं हे जलदरित्या या किडीचं नियंत्रण करतात. सिरफीड माशी नावाचाही भक्षक आहे, तो कशा प्रकारे ह्याच्यात मदत करतो सर, काय सांगाल? सिरफीड माशी ही तोंडाला निमुळत्या आकाराची असते आणि पाठीमागं जर पाहिलं तर ती जाड असते, म्हणून हिला बाला आळी सुद्धा म्हणून ओळखलं जातं शेतकऱ्यांमध्ये. तर ही बाला आळी आहे, ही सिरफीड माशी आहे, ती ओळखणं सोपं जातं, ही बाल्यासारखी दिसते म्हणून. दुसरं, ही घरामध्ये ज्या माश्या आढळून येतात, ज्या माशी हा कीटक आढळून येतो त्यासारखेच दिसायला असल्यामुळं ज्यावेळेस लोकरी मावाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे जर आढळून आले तर आपण त्याच्यानंतर तिथं लक्ष ठेवायचं. बाल्यासारखे जर आळ्या आढळून आल्या तर समजायचं की आपल्या इथं ही सिरफीड माशीचा मित्र कीटक आहे, तो वाढत आहे आणि हा लोकरी माव्याचं नियंत्रण करतो. आता ही जी सिरफीड माशी आहे हिची जी आळी आहे ती साधारणपणे 400 ते 550च्या दरम्यान लोकरी मावा तिच्या जीवन कालावधीमध्ये खात असते. अशा प्रकारे ती चांगल्या प्रकारे नियंत्रण करत असते. आता जर नियंत्रण करण्यासाठी जर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे शेतकऱ्यांना
तर त्यांनी जवळपास ही जी बालाआळी आहे शिरपीड माशी ही साधारण 1000 आळ्या किंवा 1000 कोश आपण ते प्रति हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये सोडावे. सोडतो. सर, आपण बरेच भक्षकांबद्दल बोललो जे लोकरी माव्याच्या ह्याचं कीटकाचं नियंत्रण करतात. तसंच अजून कुठले मित्र कीटक आहेत की जे लोकरी माव्याचं नियंत्रण करतात? लोकरी माव्याचं नियंत्रण करण्यासाठी भरपूर मित्र कीटक आहेत. त्याच्यात हा क्रायसोपरला कारण्या सुद्धा आहे. आता जर क्रायसोपरला कारण्या पाहिलं तर तो नॅचरली शेतामध्ये आढळून येतो आणि शेतकऱ्यांना जर ओळखायचं असेल तर लाईटच्या ठिकाणी हिरव्या रंगाचा जाळीदार पतंग जर आढळून आला तर समजायचं की हा मित्र कीटक आपल्या शेतामध्ये आहे. आणि हा सुद्धा मगरी आळीसारखाच दिसतो. मगरी आळीसारखंच तिची जी आळी अवस्था आहे आणि ते चांगल्या प्रकारे या किडीचं नियंत्रण करत असते. आता जर या किडीची अंडी जर पाहिली तर ही अंडी एका धाग्यावर अशी तुम्हाला एका ठिकाणी 10 ते 12 ही पुंजक्याने घातलेली आढळून येते. प्रत्येक धाग्यावर एक अंड अशा प्रकारे तुम्हाला शेतामध्ये आढळून येतात ज्या ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर लेडीबर्ड बीटल हा मित्र कीटक आहे. हा सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करतो. आणि याच्या व्यतिरिक्त एन्कार्शिया म्हणून एक मित्र कीटक आहे. तर तो मित्र कीटक काय करतो की लोकरी माव्याच्या पाठीवर छिद्र करून आतमध्ये खाण्याचं काम करतो. आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी छिद्र झालेले त्या ठिकाणी आपण हमखास समजू शकतो की एन्कार्शिया नावाचा मित्र कीटक या शेतामध्ये आहे आणि तो चांगल्या प्रकारे नियंत्रण करतोय लोकरी माव्याचं. आता तुम्ही भक्षकाबद्दल सगळं सांगितलं, शेतकऱ्यांना आपण ती सविस्तर माहिती दिलीच आहे. त्याचबरोबर हे जे भक्षक आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली, ते शेतात कशा प्रकारे सोडावेत? शेतात ज्यावेळेस सोडायचे असतात त्यावेळेस आपण ज्या ठिकाणी पूर्वी प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी लोकरी माव्याचे नियंत्रण करणारे मित्र कीटक हे जे भक्षक आहेत ते आढळून येतात. तर हे भक्षक पानासहित गोळा करायचे, त्याच्यावर लोकरी मावा असेल अशी पानं घेऊन ते मित्रभक्षक आपण ज्या ठिकाणी प्रादुर्भाव नुकताच चालू झाला आहे अशा ठिकाणी सोडू शकतो. अशा प्रकारे आपण लोकरी माव्याचं नियंत्रण करण्यासाठी गोळा करून ते मित्र कीटक सोडणं गरजेचं आहे. पण ह्याच्यामध्ये जे भक्षक आहेत ते सोडताना तिथे शेतकऱ्यांनी कुठली काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी हे मित्र कीटक सोडत असताना काळजी एकच घेणं गरजेचं आहे की त्या प्लॉटमध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. ओके. तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस लोकरी मावा आपण सोडतोय त्यावेळेस काय करायचं की त्या पानावर लोकरी मावा असला पाहिजे आणि मित्र कीटक असले पाहिजे. मित्र कीटक आपण सोडण्यासाठी समजा आपण गोळा केले आणि त्याच्यानंतर आपल्याला उशीर झाला शेतामध्ये सोडायला तर त्याला लोकरी मावा त्या पानावर खाण्यासाठी अवेलेबल असतो. मग आपण तो 2 दिवसापर्यंत ठेवला तरी चालू शकतो म्हणजे गोळा करून. आणि मग ते गोळा केल्याच्यानंतर आपण ते शेतामध्ये सोडावे. ओके. सर, बऱ्याचदा शेतकरी आपल्या शेतामध्ये काही कीड वगैरे असं दिसेल तर रासायनांचा वापर करतात, तो करावा का? रासायनिक कीटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. कारण आता जर तुम्ही लोकरी माव्याचं नियंत्रणात जर पाहिलं तर मोलाचा वाटा हा डिफाय पिडोरा, मायक्रोमस, शिरपीड माशी याचा आढळून आलेला आहे. ज्यावेळेस 2002 साली लोकरी माव्याचा महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस संशोधन करून दिल्ली आयसीआरची संस्था आहे यांच्याशी कोलॅबरेशन करून आपण हे चांगल्या प्रकारे मित्र कीटक शोधले आणि ते सर्व कारखान्यावर आपण कारखाना कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना वाटप केलं आणि त्याच्यानंतर हा चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. आता जर तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरले ऊस मोठा झाल्याच्या नंतर आपल्याला ऊस पिकामध्ये औषध फवारणीसाठी अडथळा निर्माण होते. ड्रोन टेक्नॉलॉजी आली परंतु आपल्याला अजून त्याच्यावर पाहिलं तर औषधाचे अजून डोस ठरलेले नाहीत. मग त्यामुळं बऱ्याच वेळा तो किती ऊस पिकाच्या उंचीवरून औषध फवारणी करायची हा सुद्धा प्रश्न आहे शेतकऱ्यांबरोबर समोर. तर मग आपण हे जर मित्र कीटक वाढवले आणि मित्र कीटकाच्या मार्फत जर नियंत्रण केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि जर रासायनिक कीटकनाशकाचं जर पाहिलं तर आपल्यावर विविध परिणाम होतात. कॅन्सरसारखा सुद्धा आजार आपल्याला जडू शकतो. आता जर तुम्ही पाहिलं तर पंजाबसारख्या राज्यात जी एक ट्रेन आहे बठिंडा तिला कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखलं जातं. तर तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच वेळा व्हॉट्सअपला ती क्लिप येते. तर मग आपल्याला आजार ओढून घ्यायचे का चांगलं जीवन जगायचं हे आपण ठरवणं गरजेचं आहे. त्याकरता आपण मित्र कीटकांचाच वापर करणं गरजेचं आहे. आणि ह्याला रासायनिक औषध वापरून आपण नुकसान करून घेतो. आता समजा जर
तुम्ही विचार केला तर ह्या लोकरी माव्यापासून जर 1 रुपयाचं नुकसान होते, बरोबर, मग त्याला आपण 100 रुपये कीटकनाशकाला का घालवावे? हे मित्र कीटक आपल्याला फ्रीमध्ये का नियंत्रण करून देतात? तर त्यामुळं लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळणं गरजेचं आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की रासायनिक कीटकशास्त्र टाळणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर मला सांगा, ह्याच्यात काही प्रचार प्रसिद्धी आपण करत आहोत का, किंवा काही संशोधन सुरू आहे का? याच्यावर पूर्वीच संशोधन झालेले आहे आणि अजूनही संशोधन चालू आहे की कोणते मित्र कीटक, मित्र बुरशी आपल्याला यासाठी फायद्याचे आहेत. आता जर पाहिलं तर हे लोकरी माव्याचे मित्र कीटक सर्वत्र महाराष्ट्रात आढळून येतात आणि प्रचार प्रसिद्धीचा विचार केला तर VSIला जेवढे शेतकऱ्यांचे फोन येतात त्या सर्वांना सांगितलं जातं की पूर्वी तुमच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव होण्यापूर्वी कुणाच्या प्लॉटमध्ये, कोणत्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये या किडीचा प्रादुर्भाव चालू झाला आहे, तिथं जाऊन तुम्ही ते पहा. तिथं वेगळ्या प्रकारचे कीटक दिसतात का? वेगळ्या प्रकारचे कीटक दिसत असेल तर ते कसे आहेत त्यांच्याविषयी आपण कीटकांविषयी आपण शेतकऱ्यांना माहिती सांगतो. तशा जर प्रकारचे असेल तर तुम्ही ते गोळा करा आणि आपल्या शेतामध्ये सोडून द्या. ज्या ठिकाणी समजा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे तर त्या ठिकाणी 1-2 गुंठ्यामध्ये जरी आपण हे जास्त प्रमाणात मित्र कीटक सोडले तर चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. अशा प्रकारे आपण VSI मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाते. सर, तुम्ही सविस्तर माहिती सांगितलीच, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? की लोकरी मावा आल्याच्या नंतर घाबरून न जाता मित्र कीटकाचा वापर करा. आता AI टेक्नॉलॉजी आली. AI टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला लवकर माहिती मिळते. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि KVK बारामती यांच्यामार्फत AIचा प्रोग्राम चालू केलेला आहे यावर्षी. याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे की लवकर माहिती मिळणार आहे की किडीचं नियंत्रण कधी करायचं. याच्यासाठी AI टेक्नॉलॉजीमार्फत आपल्याला सूचना मिळते आणि आपण त्यावेळेस ते नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके सर, तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल बोललात. सर, आता ह्याच्यात AI टेक्नॉलॉजीचा काय वापर केला जातो आहे? AI टेक्नॉलॉजी ही ऊसाच्या लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे ऊस तोडणीपर्यंत आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यात खत मात्रा, पाणी कधी द्यावं किंवा त्याची मशागत कधी कोणती केली पाहिजे किंवा इतर जे काय रोग आहेत, कीड आहे, यांचंसुद्धा आपण त्याच्यात मार्गदर्शन करणार आहे. हे VSI आणि एकत्रितरित्या KVK बारामतीतर्फे हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. आणि हा प्रोग्राम आपण कारखान्यामार्फत राबवलेला आहे. सर्व शेतकरी जे कारखान्याला अटॅच आहेत त्यांना आपण हे मार्गदर्शन देतो. सर, ह्याचा फायदा लोकरी माव्यासाठी कशा पद्धतीने होणार आहे? याचा फायदा आपल्याला लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी AI टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला पूर्वकल्पना देणार आहे. वेदर फोरकास्टिंग म्हणतो तसंच ह्या वेदर फोरकास्टिंगनुसार आपण किडीचा प्रादुर्भाव कोणत्या वातावरणात होतो त्यानुसार आपण याचं मार्गदर्शन करणार आहे. आणि या AI टेक्नॉलॉजीमुळे पूर्वकल्पना आपण शेतकऱ्याला देऊ शकतो की कधी त्या प्लॉटमधील जे वातावरण आहे किंवा त्याच्यातील जी आर्द्रता आहे, टेम्परेचर आहे, ह्याच्यानुसार आपण जे तापमान वगैरे जे आहे जे आपल्याला तिथून फिडिंग मिळणार आहे प्लॉटमधून, ते जे आपण संयंत्र बसवलेले तर त्याच्याकडून जे आपल्याला माहिती मिळणार आहे त्याद्वारे आपण शेतकऱ्याला ती माहिती आपण देणार आहे. शेतकरी बंधूंनो, लोकरी मावा आणि त्याचं योग्य नियंत्रण कसं करावं याविषयी आपण सविस्तर माहिती ऐकली. आणि त्याचबरोबर ही लोकरी मावा जरी कीड छोटी असली तरी त्याचा परिणाम खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या शेतामध्ये योग्य स्वच्छता आणि त्याचं नियोजन व्यवस्थित करा. यामुळे तुमचं शेतातलं पीक हे व्यवस्थित उत्पादन तुम्हाला देईल आणि तुमचा आर्थिक लाभही होईल. आणि यामुळे तुमचं कुठलंही नुकसान देखील होणार नाही. आणि डॉक्टर तुषार सितोळे सर, तुम्ही आपल्या दूरदर्शन या वाहिनीवर आलात आणि त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित माहिती आपल्याला सांगितली. लोकरी माव्याचं योग्य व्यवस्थापन कसं करावं हे शेतकरी बंधूंना तुम्ही योग्यरित्या सांगितलं, त्याबद्दल खूप खूप